तुझ्याच सावलीत हरवलेला भाग 11. आईच्या आवाजामागचं सत्य. त्या आवाजात तुमच्या आईचा आवाज होता. रितिकाचं ते वाक्य ऐकताच अनिरुद्ध पूर्ण स्तब्ध झाला. व्हॉट? रितिकाचा श्वास जोरात चालू होता. तिचे हात थरथरत होते. मी मी क्लिअरली ऐकलं, ती डोकं पकडत म्हणाली. एक बाई ओरडत होती. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. या मुलीमुळे सगळं संपलं. रूममध्ये जड शांतता पसरली. अनिरुद्धच्या मनात कन्फ्युजन वाढत होतं. कारण त्याची आई वसुंधरा आणि रितिकाच्या आईचं कनेक्शन त्यालाही माहिती नव्हतं. तेवढ्यात दरवाजाजवळ उभी असलेली वसुंधरा सगळं ऐकते. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. रितिकाची नजर तिच्यावर पडली आणि अचानक तिच्या डोक्यात पुन्हा फ्लॅशेस चमकले. लहानपणीची ती, आईचा हात घट्ट पकडलेला, समोर उभी वसुंधरा आणि तिच्या डोळ्यात प्रचंड राग. रितिका दचकली. तुम्ही? ती थरथरत वसुंधरेकडे बघू लागली. मी तुम्हाला पाहिलंय आधी. वसुंधराच्या डोळ्यात घाबरलेपणा दिसला. अनिरुद्ध शॉक्ड झाला. मॉम, तू रितिकाला ओळखत होतीस? वसुंधरा काही बोलली नाही. ती फक्त शांत उभी राहिली. त्या शांततेनेच सगळं सांगितलं. अनिरुद्धचा आवाज कठोर झाला. ॲन्सर मी. पहिल्यांदाच त्याने आईवर एवढ्या रागात आवाज चढवला होता. वसुंधराच्या डोळ्यात पाणी आलं. हो, ती हलक्या आवाजात म्हणाली. मी रितिकाच्या आईला ओळखत होते. रितिकाचा श्वास अडकला. वाय? वसुंधरा हळूहळू पुढे आली. तुझी आई सविता. त्यांचा आवाज जड झाला. ती महेंद्रवर प्रेम करायची. रूममध्ये पुन्हा शांतता पसरली. पण महेंद्र मॅरिड होता. रितिकाच्या डोळ्यात अश्रू आले. वसुंधरा पुढे म्हणाली. त्यांचं रिलेशनशिप खूप कॉम्प्लिकेटेड झालं होतं. अनिरुद्ध अजूनही शॉक्ड होता. पण त्यात आपली फॅमिली कुठून आली? वसुंधराने डोळे बंद केले. कारण ती तुटलेल्या आवाजात म्हणाली. महेंद्र कंपनी सोडून सवितासोबत जायचा विचार करत होता. सगळे स्टन्ड झाले. व्हॉट? त्या डिसिजनमुळे बिझनेस कोलॅप्स होणार होता. वसुंधरा रडू लागली. आमचं सगळं तुटलं असतं. रितिका शांतपणे ऐकत होती. तिच्या मनात इमोशन्सचं वादळ सुरू होतं. मग तुम्ही आईला काय बोललात? वसुंधरा गिल्टने म्हणाली. मी तिला भेटायला गेले होते. फ्लॅशबॅक. मुसळधार पाऊस. एका छोट्या घरात सविता रडत बसलेली आणि समोर उभी वसुंधरा. प्लीज महेंद्र पासून दूर जा. वसुंधरा विनवणी करत होती. सविताच्या डोळ्यात वेदना होत्या. मी त्याच्यावर प्रेम करते, पण त्याच्यामुळे अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. वसुंधरा रडत म्हणाली. माझी फॅमिली पण. फ्लॅशबॅक संपतो. रितिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग आई गेली? वसुंधरा खाली मान घालून म्हणाली. हो, ती अचानक शहर सोडून गेली. अनिरुद्धच्या मनात आता गिल्ट वाढत होतं. कारण त्याच्या फॅमिलीच्या डिसिजन्समुळे अनेक आयुष्य तुटली होती. पण पुढच्याच क्षणी रितिकाने असा प्रश्न विचारला ज्याने सगळे हादरले. जर महेंद्र माझे वडील असतील तर माझ्या जन्मानंतर त्यांनी मला का सोडलं? ती खरंच सिंगानिया आहे का? जर महेंद्र माझे वडील असतील तर माझ्या जन्मानंतर त्यांनी मला का सोडलं? रितिकाचा प्रश्न ऐकताच रूममध्ये पूर्ण शांतता पसरली. वसुंधरा, अनिरुद्ध, राजेंद्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता. धक्का. कारण कोणाकडेच त्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नव्हतं. रितिकाच्या डोळ्यात मात्र फक्त वेदना होती. जर त्यांनी खरंच आईवर प्रेम केलं होतं, ती तुटलेल्या आवाजात म्हणाली, तर त्यांनी आम्हाला एकटं का सोडलं? अनिरुद्ध तिच्याकडे पाहत होता आणि त्याचं हृदय अक्षरशः तुटत होतं. तो हळूच तिच्या जवळ गेला. रितिका. पण ती मागे सरकली. नो. तिने डोळे पुसले. मला ॲन्सर्स पाहिजेत. तेवढ्यात राजेंद्र गंभीर आवाजात म्हणाले. कदाचित महेंद्रला रितिकाबद्दल माहितीच नव्हतं. सगळे त्यांच्या दिशेने वळले. वसुंधरा शॉक्ड झाली. राजेंद्र? ते पुढे म्हणाले. सविता शहर सोडून गेल्यानंतर महेंद्र कम्प्लिटली अनस्टेबल झाला होता. तो सतत तिचा शोध घेत होता. रितिकाच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. रिअली? राजेंद्रने मान हलवली. हो, तो वेड्यासारखा तिला शोधत होता. फ्लॅशबॅक. रात्रीचं ऑफिस. महेंद्र फोटो हातात घेऊन बसलेला. त्याच्या डोळ्यात अश्रू. ती कुठे गेली राजेंद्र?
तो तुटलेल्या आवाजात विचारतो. प्लीज, मला सविता परत पाहिजे. फ्लॅशबॅक संपतो. रितिकाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले, कारण पहिल्यांदाच तिला जाणवत होतं कदाचित महेंद्रने तिला मुद्दाम सोडलं नव्हतं. पण मग तिच्या मनात दुसरा प्रश्न आला, मग विक्रमला इतकं सगळं कसं माहिती? त्या प्रश्नाने सगळे पुन्हा शांत झाले, कारण विक्रमकडे काहीतरी असं होतं जे बाकी कुणाकडे नव्हतं. तेवढ्यात अनिरुद्धचा फोन वाजला. अननोन नंबर. त्याने कॉल उचलला. दुसऱ्या बाजूला विक्रमचा शांत आवाज आला. ट्रूथ पाहिजे ना? अनिरुद्धचा चेहरा कठोर झाला. तुला काय हवंय? विक्रम हलकसा हसला. आज रात्री 11 वाजता जुन्या सिंघानिया मिलमध्ये ये. वाय? काही सेकंद शांतता. मग विक्रमचं पुढचं वाक्य ऐकताच अनिरुद्धच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण तिथे तुला रितिकाच्या जन्माचं खरं सत्य मिळेल. जुन्या मिलमध्ये दडलेलं रहस्य. रात्र 10:45 PM. शहराच्या बाहेर उभी होती ती जुनी बंद पडलेली सिंघानिया मिल. तुटलेल्या भिंती, गंजलेले गेट्स आणि सगळीकडे भयानक शांतता. अनिरुद्धची कार मिलसमोर थांबली. तो खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. हे सगळं ट्रॅप तर नाही ना? पण त्याला यायलाच लागलं होतं, कारण रितिकाच्या आयुष्याचं सत्य कदाचित इथे लपलेलं होतं. तो आत चालला गेला. मिलच्या आत अंधार होता. फक्त काही जुने लाईट्स फ्लिकर होत होते. अचानक टाळ्यांचा आवाज घुमला. अनिरुद्धने मागे वळून पाहिलं. अंधारातून विक्रम पुढे आला. ब्लॅक कोट, कोल्ड स्माइल आणि डोळ्यात तीच जुनी वेदना. वेलकम अनिरुद्ध. अनिरुद्धचा आवाज कठोर झाला. ड्रामा बंद कर. ट्रूथ काय आहे? विक्रम हलकसं हसला. तुझी सवयच आहे ना? तो पुढे आला. अर्धवट गोष्टी ऐकून जजमेंट देण्याची. अनिरुद्धचा संयम तुटत होता. रितिकाबद्दल तुला काय माहिती आहे? विक्रम काही क्षण शांत राहिला. मग त्याने हळू आवाजात म्हटलं, ती फक्त सविताची मुलगी नाही. अनिरुद्धचा श्वास अडकला. मीनिंग? विक्रमने खिशातून एक जुना फाईल बाहेर काढला. हे बघ. अनिरुद्धने फाईल उघडली. त्यात जुने हॉस्पिटल पेपर्स होते. बर्थ रेकॉर्ड्स, मेडिकल रिपोर्ट्स आणि एका पेपरवर लिहिलेलं नाव पाहताच त्याच्या डोळ्यात धक्का चमकला. फादर्स नेम महेंद्र सिंघानिया. अनिरुद्ध पूर्ण स्टंट झाला. हे इम्पॉसिबल. विक्रम हसला. नाव यू अंडरस्टँड? अनिरुद्धच्या मनात हजारो विचार धावू लागले. म्हणजे रितिका खरंच महेंद्रची मुलगी होती? म्हणजे विक्रम आणि रितिका टेक्निकली स्टेप सिबलिंग्स सारखे होते आणि त्यांच्या फॅमिलीचं कनेक्शन त्याच्या कल्पनेपेक्षा खूप खोल होतं. पण मग? अनिरुद्ध तुटलेल्या आवाजात म्हणाला. महेंद्रने तिला स्वीकारलं का नाही? विक्रमच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक गायब झालं. त्याच्या डोळ्यात वेदना चमकली. बिकॉज, तो हळू आवाजात म्हणाला. त्याला तिच्या जन्माबद्दल कधी समजलंच नाही. अनिरुद्ध शांत झाला. विक्रम पुढे म्हणाला. सविता प्रेग्नंट असल्याचं सांगण्याआधीच ती गायब झाली आणि काही महिन्यांनी त्याचा आवाज जड झाला. माझे वडील मेले. मिलमध्ये पुन्हा शांतता पसरली. पहिल्यांदाच विक्रमच्या डोळ्यात फक्त राग नव्हता, तिथे दुःख होतं. तो हळू आवाजात म्हणाला, तुला माहितीये मी रितिकाचा हेट का करू शकलो नाही? अनिरुद्ध त्याच्याकडे पाहत राहिला. कारण विक्रम हलकसं हसला. ती माझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे. त्या शब्दांनी अनिरुद्ध काही क्षण पूर्ण शांत झाला, कारण पहिल्यांदाच त्याला विक्रमच्या वेदनेची झलक दिसली. पण पुढच्याच क्षणी विक्रमचा चेहरा पुन्हा कठोर झाला. पण देशमुख फॅमिलीला शिक्षा मिळायलाच पाहिजे. इनफ विक्रम. अनिरुद्ध कठोर आवाजात म्हणाला. तू रिवेंजच्या नादात रितिकाचं आयुष्य डिस्ट्रॉय करतोयस. विक्रमचा राग पुन्हा उसळला. डिस्ट्रॉय? तो ओरडला. तुझ्या फॅमिलीने माझं काय केलं होतं? तेवढ्यात मिलच्या वरच्या फ्लोअरवर अचानक आवाज झाला. दोघेही दचकले. हुज देअर? अनिरुद्ध ओरडला. पण पुढच्या क्षणी वरून कोणीतरी धावत खाली येताना दिसलं आणि ती व्यक्ती पाहताच अनिरुद्धच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती रितिका होती. तिने ऐकलं सगळं. रितिका? अनिरुद्धचा आवाज घाबरलेला होता. रितिका मिलच्या जिण्यावर उभी होती.
तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर थक्का. तू इथे काय करतेयस? अनिरुद्ध तिच्याकडे धावत गेला, पण ती 2 पावलं मागे सरकली. डोंट. तिचा आवाज थरथरत होता. मी सगळं ऐकलं. अनिरुद्ध शांत झाला, कारण तिने ट्रुथ ऐकलं होतं. विक्रम मात्र काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात इमोशन्सचं विचित्र मिश्रण होतं. राग, वेदना आणि काळजी. रितिकाची नजर त्याच्यावर गेली. हे खरं आहे? ती तुटलेल्या आवाजात विचारते. महेंद्र माझे वडील होते? विक्रमने हलकसं मान हलवली. त्या क्षणी रितिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचं पूर्ण आयुष्य, तिची ओळख, सगळं एका क्षणात बदललं होतं. नो, ती डोकं हलवत म्हणाली. हे सगळं खूप आहे. अनिरुद्ध लगेच तिच्या जवळ गेला. रितिका, प्लीज काम डाऊन. काम डाऊन? ती अचानक ओरडली. पहिल्यांदाच ती अनिरुद्धवर एवढी तुटून पडली होती. माझं आयुष्य खोटं निघालंय. तिचा आवाज तुटत होता. माझी आई, माझे वडील, माझं नाव. ती रडत म्हणाली. मी नेमकी कोण आहे? त्या प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी कुणाकडेच नव्हतं. रितिका अचानक खाली बसली. तिचा श्वास वेगाने चालू झाला. अनिरुद्ध घाबरला. हे हे लुक ॲट मी. पण ती पॅनिक अटॅकमध्ये जात होती. तिच्या डोक्यात फ्लॅशेस सुरू झाले. आई रडतीय, महेंद्र कुणावर तरी ओरडतोय, लहान विक्रम तिचा हात पकडतोय आणि वसुंधराचा आवाज, ही मुलगी सगळं संपवेल. स्टॉप इट. रितिका जोरात ओरडली. तिचे कान झाकले. अनिरुद्धने तिला मिठीत घेतलं. नथिंग्स गोना हॅपन, आय एम हिअर. रितिका थरथरत होती. ती त्याच्या शर्टला घट्ट पकडत रडू लागली. मला भीती वाटते. अनिरुद्धचं हृदय पुन्हा तुटलं. तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. तू काहीही असलीस, कुणाच्याही ब्लडलाईनची असलीस. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तू फक्त माझी रितिका आहेस. त्या शब्दांनी रितिका आणखी रडू लागली. विक्रम शांतपणे ते सगळं पाहत होता. त्याच्या मनात विचित्र वेदना उठत होती, कारण ज्या मुलीला तो इयर्स प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत होता, ती आता दुसऱ्याच्या मिठीत शांत होती. तेवढ्यात मिलच्या बाहेर अचानक टायर्सचा आवाज आला. काही ब्लॅक SUVs तिथे थांबला. अनिरुद्ध अलर्ट झाला. हू द हेल? पुढच्याच क्षणी काही आर्म्ड मेन आत घुसले. त्यांच्या हातात गन्स होत्या. रितिका घाबरली. त्यातला एक माणूस विक्रमकडे पाहत म्हणाला. बॉसने फाईल्स परत आणायला सांगितले. विक्रमचा चेहरा अचानक गंभीर झाला. अनिरुद्धला जाणवलं, हे लोक विक्रमचे नाहीत. कुठला बॉस? तो कठोर आवाजात विचारतो. पण त्या माणसाने गन सरळ रितिकाकडे रोखली. द गर्ल कम्स विथ अस. इथून पुढची कथा पाहू पुढच्या भागामध्ये. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.